धनंजय मुंडेंनी परळीच्या सभेत बोलताना वाल्मिक कराडची आठवण काढली होती। त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मुंडेंना चांगला समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं। यावर आता नवनाथ वाघमारेंनी जरांगेंना चोख उत्तर दिलंय। मुंडेंवर टीका करण्याचं जरांगेंचं काम नाही, त्यांनी कराडचं नाव पण घेतलं नाही म्हणत वाघमारेंनी पलटवार केला। तर एका ओबीसी नेत्याला संपवण्याचं काम सुरू आहे, जरांगेंनी सुपारी घेतली म्हणत गंभीर आरोप केला। मनोज जरांगेला कुठला अधिकार आहे त्या धनंजय मुंडे यांच्यावर बोलण्याचा? उगं काहीतरी एखादा ओबीसी समाजाचा नेता मलिन करण्यासाठी आणि कुठतरी त्यांचं अस्तित्व संपवण्यासाठी यांनी खरं तर कोणाकोणतरी सुपारी घेतली असेल आणि त्याच्यासाठी धनंजय मुंडेच्या विरोधात हा आपटून घेण्याचं काम करत आहे। आणि राहिला विषय मित्राची आठवण मानायचं काय, तो न्यायालयीन विषय आहे, त्याच्यात न्यायालय आहे, तपास यंत्रणा आहे, जे काय व्हायचं ते होईल। आणि मुंडेंनी त्यांचं नावसुद्धा घेतलेलं नाही आणि विशेषतः तपास यंत्रणाचा विषयसुद्धा काढलेला आहे। जे काय व्हायचं ते होईल, परंतु एक मागच्या काळात एक सहकारी एक रात्रंदिवस त्यांच्यासाठी काम करत होता हे त्यांना कुठेतरी आठवत असेल म्हणून ते